नमस्कार प्रेक्षकांनो, आपण काल बघितलं की कमळी ही अन्नपूर्णाला भेटण्याकरता अन्नपूर्णाच्या घरी आलेली असते आणि तिला अनिकाही गाडी साफ करायला लावतो. जेव्हा ती गाडी साफ करत असते तेव्हा सदाशिवला ती नेमकी दिसते आणि ती गाडी साफ करताना सदाशिवला तिच्या हातावरची म्हणजे कमळीच्या हातावरची ही खून दिसलेली असते. आता ती खून दिसल्यानंतर सदाशिवला कळून जातं की कमळी हीच आपली नात आहे. तो अन्नपूर्णाला सांगण्याचा खूप प्रयत्न करतो. अन्नपूर्णा त्यानंतर सदाशिवला बोलते की तुम्हाला बाहेर जायचं का, कारण तो बाहेरच्या दिशेनं नुसतं बोट दाखवत असतो. त्यामुळे अन्नपूर्णा म्हणते तुम्हाला बाहेर जायचं का, म्हणून तुम्ही असं करता का, तर चला मी तुम्हाला बाहेर घेऊन जातो. पण त्याच्या इकडेच आणि काही कमळीला तिथून हाकलून लावते. म्हणते की काही तुला अन्नपूर्णा आजी भेटणार नाही. त्यामुळे त्या दोघी तिथून निघून गेलेल्या असतात. तेव्हा सदाशिवलाही खूप टेन्शन आलेलं असतं की आता मी अन्नपूर्णाला कसं सांगू की मी माझ्या नातीला बघितलेलं आहे, मी माझी नात बघितलेली आहे, जी गाडी साफ करत होती तीच आपली नात आहे, पण त्याला काही सांगता येईना. जेव्हा दोघं मतलब बसलेले असतात दोघं पण शांतपणे, तेव्हा सदाशिव त्याला सांगण्याचं पुरेपूर कोशिश करतो की त्याला सांगायला जाते की कमळीची आपली नात आहे, जन्मखून. पण अन्नपूर्णाला काही कळत नाही. तेव्हा तो अल्बम म्हणतो. तेव्हा अन्नपूर्णा ही कपाडातला अल्बम काढून सदाशिवपाशी आणते. तेव्हा तो तिच्या आईचा फोटो दाखवते. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते तुम्हाला आईची सासूबाईची आठवण येत आहे म्हणून तुम्ही एवढे टेन्शनमध्ये आहात का, हायपर झालेले आहात का, म्हणून तुम्ही एवढे खूप घाबरल्यासारखे करत आहात का. तेव्हा तो बोलतो नाही, ही जन्मखून असं तो बोलतो. तेव्हा म्हणतो की मला पेन मिळेल का. तेव्हा ती पेन देते आणि तेव्हा सांगते की मी एक मुलगी बघितली जिच्या हातावर जन्मखून आहे आणि तीच आपली नात आहे, मला असं वाटते. ती होती अनिका, तिला ओळखत होती, अनिकेच्या कॉलेजची होती. पण अनिकाला काही अन्नपूर्णा विचारत नाही की काल मुलगी आपल्याकडे कोण आली होती. तिला वाटतं की कॉलेजच्या हॉस्टेलवरच जाऊन बघते. तर इकडे आणि निगी आणि कमळी ह्या रूमवर बसलेल्या असतात. त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं की फी नेमकी भरायची कशी. आता फी भरायची म्हणून तिथं त्यांना फी भरायसाठी 2च दिवस मिळालेला असतात. मला खरंच कळत नाही नक्की याचं काय चाललं. आता त्या कमळीला भेटायला चालली अशी अनिकाची आजी बोलते. कमळीला भेटायला जायचं खरंच काय कारण असं म्हटल्यावर कामिनी सांगते अगं तुझ्या सासूला लागले म्हातारपणाची झाड, कळत नाही का तिला म्हातारपणा करायला लागले, म्हातारी कुठली असं म्हटल्यावर अनिका सांगते मला माहीत नाही. ही आजी कमळीला भेटायला जायला नको. यार कामिनी सांगते चिंता करू नको, हॉस्टेलला भेटायला जाईन नाही ती. मुळातच आता कॉलेजची फी भरली नाही म्हणून हॉस्टेलमधून बाहेर काढून देतील तिला. इथपर्यंत येऊ द्यायचं नाही अन्नपूर्णा भेटण्यासाठी, म्हणजे या दोघींना गाठभेट होणार आणि आता या दोघी एकमेकींना भेटल्याच नाही तर मग आता काही प्रॉब्लेमच नाही असं म्हटल्यावरती या दोघी प्लॅनिंग ठरवतात. इकडे कमळी आणि निकी ज्या वेळेला हॉस्टेलमध्ये बसलेल्या असतात तेव्हा वॉर्डमॅन येते आणि वॉर्डन आल्यावर लगेच सांगायला लागतो की तुम्ही फी भरलेली नाही, त्यामुळे 2 दिवसाची मुदत आहे, तुम्हाला इथून बाहेर पडावं लागणार. निगी म्हणते काय गं कमळे, आता आपण असं अर्ध्या रात्री कुठे जायचं. यावर कमळी म्हणते ओ असं काय करता, रात्री आम्हाला कुठे बाहेर काढता. यावर निगी म्हणते उद्या सकाळ झाली की आम्ही जाऊ ना, आम्ही तुमची फी भरू ना असं निगी त्याला म्हणते. यावरती तो सांगतो नाही तुम्हाला आत्ताच्या आत्ता हॉस्टेल खाली करावं लागणार. असं म्हटल्यावर मग आता मात्र इकडे काहीच पर्याय उरत नाही आणि दोघींना बाहेर जावं लागतं. त्या दोघीसुद्धा रडत असतात. त्याच वेळेला राजनचा आता इकडे अन्नपूर्णाला कॉल येते. अन्नपूर्णा निघालेली असते. ती म्हणते इकडे या दोघींना भेटण्यासाठी. ज्यावेळेस अन्नपूर्णा दोघींना भेटण्यासाठी निघालेली असते त्याच वेळेला राजन गेलेला असतो सिद्धटेकला आणि नेमकं त्याने सरूला पाहिलेलं असतं. तितक्यातच आता इकडे अन्नपूर्णाचा कॉल येतो. अन्नपूर्णा सांगते अरे खूप मोठी गोष्ट घडली आणि त्यावरती राजन म्हणतो आई इकडे पण खूप मोठी गोष्ट घडली. त्यावरती मग आता ती सांगायला लागते काय झालं. त्यावरती लगेच आता इकडे सांगायला लागते, म्हणजे अन्नपूर्णा त्याला सांगायला लागते अरे काय घडलं माहीत आहे का, म्हणजे इथे बाबांनी काल त्या मुलीला पाहिलं ना, काल त्या मुलीला पाहिल्यावरती त्यांनी आता सांगितलेलं आहे की असे म्हटलं आहे की काहीतरी गडबड आहे आणि त्यांनी मला सांगितलं म्हणजे त्या मुलीच्या हातावरील जन्मखून. यावर तो म्हणतो काय. यावरती आता ते सांगायला लागतात पण तिला हॉस्टेलला भेटायला आलेलं आहे तर कुठेच हॉस्टेलमध्ये दिसत नाही. आता सांगायला लागतो हॉस्टेलमधून तिला
काढण्यात आला आहे, असं तिला हॉस्टेलमधून काढू शकत नाही. यावरती राजन म्हणतो, आई तू चिंता करू नकोस. इकडे मला काय समजलं आहे माहीत आहे का, मला साक्षात इकडे आता गौरी दिसली आणि ती म्हणते योगायोग आहे ना, यावर तू सांगतो. त्याने मला असं कळलं आहे की ती आपलं नाव सरू बदलून इथं राहत आहे आणि या सरू नाव बदलून मी जिथे राहते ना, तर तिथे तिची मुलगी कमळी ही आता हॉस्टेलला शिकायला मुंबईला आहे. असं म्हटल्यावर अन्नपूर्णाला खात्रीच पडते की ज्या आपल्या मुलीची वाट पाहतो, म्हणजे जी आपली नात आहे, आपण एवढे दिवस झाले तिची वाट बघत होतो की आता इतके दिवस ती दुसरी तिसरी कोणी नसून तीही कमळी आहे. अन्नपूर्णाला हे ऐकून खूप आनंद होतो आणि असं म्हटल्यावरती मग मात्र अन्नपूर्णाला जबरदस्त धक्काही बसतो. ती कमळीचा शोध घेण्याकरता माणसाला पाठवतो. तो इकडे राजन सरूच्या मागावरती जातो. अन्नपूर्णा इथे आता मंदिरात येते. काही झालं तरी माझ्या नातीची भेट घडली पाहिजे. यावेळेला मी माझ्या नातीला घेतल्याशिवाय बिलकुल जाणार नाही. आता मला समजलं की माझी नात कोण आहे आणि कमळीच माझी नात आहे. जर का मला समजलंय तर मी माझ्या नातीला घेतल्याशिवाय जाणार नाही. कुठे आहे माझी नात, मला आता सांगा. असं म्हणत देवाच्या ज्या वेळेत ती धावा करतं तेव्हा कमळी आणि निगी दोघीसुद्धा आता कुठेही हॉस्टेलवर राहायला दिसत नाही. कारण त्या आलेल्या असतात, त्या म्हणजे इकडे आल्या असतात. त्या आता लगेच इथे मंदिराकडे आल्यावर मग आता मंदिरामध्ये त्यांना दुसरं कोणीही नसतं. ते मंदिरात राहण्याशिवाय त्यांच्याकडे कोणता पर्याय नसतो, म्हणून त्या दोघी ह्या मंदिराकडे आलेल्या असतात. तर अन्नपूर्णा आणि कमळीला लगेच हात लावते. कमळी तू यावरती कमळी सांगते, हो आजी, आम्हाला हॉस्टेलमधून बाहेर काढलेलं आहे. यावरती चिडलेली अन्नपूर्णा सांगते, त्याची काळजी तू करू नकोस, मी आहे ना, मी तुला आता इकडे घरी घेऊन जाणार आहे. कमळी तूच माझी नात आहे, ज्या नातीला मी शोधते. असं म्हटल्यावर तुझ्या हातावरची ही जन्मखून, असं म्हटल्यावर मग आता लगेच कमळी म्हणते, आजी काय बोलतेस यावरती ती सांगते, हो कमळी, आता नाही आजी, माझे बा तर मला सोडून गेला आहे. यावरती सांगते, नाही बाळा, तुझा बा तुला सोडून नाही गेला आहे. तुझ्या आईच्या मृत्यूची खबर त्याला मिळाली आणि म्हणूनच तो तिकडून त्याचे दुसरं लग्न केलं आणि राजनच तुझे वडील आहेत. असं म्हटल्यावर मग मात्र आता इकडे कमळीला जबरदस्त धक्का बसतो. कमळीला कळत नाही नक्की आपल्यासोबत काय झाले आणि कमळी या सगळ्यामध्ये आता गडबडते. अन्नपूर्णा आजी ज्यावेळेस तिथे बसलेली असते त्यावेळेस निगी म्हणते, आजीच्या हातावरची जन्मकून बघतेस का. आजी सांगते, हे जन्मकून माझ्या नातीच्या हातावरही होती, हे मला राजनने सांगितले. फायनली आता अन्नपूर्णाला समजले अन्नपूर्णा कमळीला घेऊन कशी घरी जाणार. हे पाहणं रंजक आहे. आणि जेव्हा अनिकाला आणि रागिणीला कळते की अन्नपूर्णाला हे माहिती पडलेलं आहे की कमळीच हीच तिची नात आहे, तेव्हा रागिणीला खूप राग येते आणि रागिणीला वाटते की आपल्या अनिकाचा हक्क आता ही अन्नपूर्णा आजी सर्व कमळीला देईल. म्हणून अनिका रागिणी यांना खूप राग आलेला असतो आणि त्यानंतर आता अनिकाची आजी रागिणी ही आता एका सुपारी किलरला सुपारी देत असते, म्हणजे जीवानं मारण्यासाठीही त्या गुंड्यांना सांगत असते आजी की तुम्ही जर कमळीला आजच्या आज संपून कुठंतरी बाहेर घेऊन गेला तर मी लागलेली तुम्हाला जेवढी लागेल तेवढी रक्कम तुम्हाला देणार, असं सांगून ती कमळीची सुपारी देते आणि लगेच हा एपिसोड इथं संपून जातं. तर प्रेक्षकांनो, हे पाहणं खूप रंजक आहे की आता कमळी या सगळ्या गुंडांपासून कशी वाचणार आणि अन्नपूर्णा तिची कशी मदत करणार, हे पाहणं सुद्धा तेवढंच रंजक आहे. हे पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, चॅनलवरशी नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.